नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे धीरज सर्स क्लास. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे इयत्ता 5वीच्या विषय मराठी या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 ही पिसे कोणाची. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा जो पाठ आहे ही पिसे कोणाची, या पाठामधून आपण आज काय काय शिकणार आहोत. तर आज आपण शिकणार आहोत विविध पक्षी आणि त्यांची पिसे कशी असतात ते. त्याचबरोबर आपण शिकणार आहोत पक्ष्यांची ओळख आणि त्याची वैशिष्ट्ये. नंतर आपण शिकणार आहोत निसर्गातील प्राणी पक्ष्यांविषयी प्रेम असलं पाहिजे आपल्याला. आणि त्यानंतर आपण शिकणार आहोत निरीक्षणातून ज्ञान मिळवण्याची प्रेरणा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा पाठ समजून घेऊया. मी या पाठाचं सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण करेल आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला हा पाठ समजेल. चला आपण आता आपल्या पाठाला सुरुवात करूयात. बघा, सुरुवात करतोय आपण पाठाला. मीनूचे घर शेतात होते. बघा, आता मी मागे व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी पाठाला अनुसरून विविध चित्र बनवलेली आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर या पाठाची चित्र टेक्स्टबुकमध्ये आहेत, परंतु ती निळ्या अशा ब्ल्यू अशा कलरमध्ये आणि ब्लॅक अशा कलरमध्ये आहेत. परंतु त्या चित्रांना मी रंगीत करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण आपल्याला चित्र बघायला फार आवडतात. मला माहिती आहे लहान मुलांना चित्र बघायला फार आवडतात आणि चित्र बघितली की आपल्याला कुठलीही गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. तर बघूया आपण हा जो काही पाठ आहे त्यासाठी मी काही चित्र बनवलेले आहेत. बघा, मीनूचे घर शेतात होते. आता बघा, ही मीनू नावाची ही मुलगी आहे. ही मीनू नावाची मुलगी आहे. हिचं घर बघा, हे दिसतंय इथे घर. या मीनूचं घर आहे. हे घर शेतात होते. शेत म्हणजे काय, तर फार्म. जिथे आपलं जमीन असते, जिथं पीक असतं, जिथं शेती केली जाते, त्याला आपण शेत असं म्हणतो. तर मीनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. आता बघा, घरापासून मीनूचं अंतर हे दिसतंय फार लांब आहे. ती अशी फिरून जर आली तर ते अंतर लांब आहे. तर मीनू काय झाली, खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. दूर म्हणजे काय, तर दूर म्हणजे लांब. दूर म्हणजे लांब. ती खेळता खेळता घरापासून दूर आली. तिला 2 पिसे दिसली. बघा, तिच्या हातात 2 पिसे आहेत. तिला 2 पिसे दिसलेले आहेत. आता पिसे म्हणजे काय, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात फेदर्स. तिला ती 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. उचलणे म्हणजे एखादी वस्तू आपल्याला हवी असेल तर ती आपण पकडतो आणि हातात घेतो, त्याला म्हणतात उचलणे. तिला ती पिसे खूप आवडली. ही जी पिसं आहेत ही दोन पिसं या मीनूला खूप आवडलेली आहेत. आता आपण पुढे बघूयात. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोंबडी. आता मी हे चित्र तयार केलेलं आहे. तर मीनूला वाटेमध्ये काय दिसली, एक कोंबडी दिसली. कोंबडी म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, हॅन. तर मीनूला वाटेमध्ये एक कोंबडी दिसली. वाट म्हणजे रस्ता. वाटला काय म्हणतात, रस्ता. रस्ता म्हणजे वाट आणि वाट म्हणजे रस्ता. तर तिला वाटेत काय झाली, एक कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार. आता काय झालंय, मीनूला जी पिसं सापडली होती ती तिला असं वाटलं की ही पिसं जी आहेत ही बरोबर, मला असं वाटतं की ही पिसं कोंबडीची असतील. म्हणून तिने कोंबडीला विचारले. रस्त्यामध्ये जी कोंबडी भेटलेली होती त्या कोंबडीला मीनूने विचारले. काय विचारले बघा,
कोंबडीताई ही पिसं तुझी आहेत का? आता मीनूने कोंबडीला प्रश्न विचारलाय की कोंबडीताई ही जी काही माझ्या हातात ही जी काही पिसं आहेत ही पिसं तुझी आहेत का ग? असा प्रश्न मीनूने कोंबडीला विचारला. मग कोंबडीताई काय म्हणाली? कोंबडीताई म्हणाली, कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. निरखून पाहिणे म्हणजे लक्षपूर्वक बघणे. लक्षपूर्वक म्हणजेच निरखून पाहिले. तर काय केलं कोंबडीने त्या पिसांकडे निरखून पाहिले, जरा लक्षपूर्वक पाहिले आणि मग ती म्हणाली, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. आता कोंबडीने तिच्या हातातली पिसं बघितली, त्या पिसांचा रंग बघा पांढरा आहे आणि कोंबडीची पिसं अशी आहेत का? तर नाही. कोंबडीच्या पिसांचा रंग थोडासा विटकरी रंगाचा आहे किंवा आपण त्याला ब्राऊन असं म्हणू शकतो. अशा रंगाचे आहेत तिची पिसं आणि मीनूच्या हातातली पिसं तर पांढरी आहेत. त्यामुळे कोंबडी म्हणाली की नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. असे म्हणून असं कोंबडी म्हणाली आणि काय केले कोंबडीने? तर कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. आता खुराडे हा जो शब्द आहे खुराडे, आता खुराडे म्हणजे काय तर बघूया. खुराडे कशाला म्हणतात? बघा, या ठिकाणी मी खुराडे दाखवलेलं आहे. खुराडे म्हणजे कोंबडी ज्या घरात राहते, कोंबडीच्या घरट्याला खुराडे म्हणतात. बघा, हे आहे खुराडे. पूर्वी शेतकरी किंवा जे काही कोंबड्या पाळायचे ते अशा प्रकारे ही जी काही वस्तू आहे या वस्तूमध्ये हे कोंबड्या ठेवायची. आता ही वस्तू कशापासून बनते? तर ही वस्तू बनते झाडाच्या लाकडापासून. हे झाड कोणतं आहे? तर हे झाड आहे बांबू. बांबूच्या झाडापासून ही वस्तू बनवली जाते. बांबूचे जे काही लांब बांबू असतो त्याला मधून तोडून त्याचे लहान लहान असे पातळ असे पीस बनवतात असे, आणि मग त्याला एक व्यवस्थित प्रकारे एकामध्ये एक असं गुरफटवून किंवा एकामध्ये एक असं अरेंज करून त्याचा हा अशा प्रकारे आकार तयार होतो. याच्यामध्ये तुम्हाला हे जे होल दिसत आहेत हे होल फार महत्त्वाचे आहेत, कारण की एकदा ह्याच्यामध्ये कोंबडी बसली की तिला श्वास घेण्यासाठी याच्यानंतर याच्यावरती झाकण झाकतात, याला पूर्ण कव्हर करून टाकतात. आणि याच्यामध्ये जर कोंबडी बसली तर कोंबडीला श्वास घेणे किंवा हवा येण्यासाठी किंवा हवा आतमध्ये खेळती राहण्यासाठी व्हेंटिलेशनसाठी हे जे होल्स आहेत हे होल्स ठेवलेले आहेत. तर या वस्तूला म्हणतात खुराडे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला समजलं असेल खुराडे म्हणजे काय आणि खुराडे कशापासून बनवतात. आणि कोंबडी ज्या घरात राहते त्या कोंबडीच्या घरट्याला किंवा कोंबडीच्या घराला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात खुराडे. तर ही कोंबडी या खुराड्यामध्ये जाऊन बसली. पुढे बघूया आपण. कोणाची आहेत बरं ही पिसं? असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. बघा, मीनूने विचार केला, अरे आता ही तर पिसे कोंबडीची नाही आहेत, मग कोणाची असतील बरं ही पिसं? असा विचार करत मीनू काय झाली? एका झाडाजवळ आली. तुम्हाला झाड दिसतंय बघा चित्रामध्ये, तर या झाडाजवळ मीनू आली. झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे कबूतर दिसले. बघा, या झाडावरती एक पांढऱ्या आणि करडा, तर या करड्या रंगाला इंग्रजीमध्ये ग्रे कलर असं म्हणतात. तर पांढऱ्या आणि करड्या रंगाचे एक कबूतर त्या झाडावर बसलेले मीनूला दिसले. त्याला पाहून मीनूला वाटले, पाहून म्हणजे काय तर बघून, त्याला बघून त्या कबुतराला बघून मीनूला वाटले याची तर नाहीत ही पिसे, कारण या पिसांचा रंग तर पांढरा आहे, कबुतराचा रंग तर करड्या रंगाचे कबूतर आहे. मग तिला वाटले की अरे ही तर पिसं कबुतराची नाहीतच. तरी देखील काय झालं? तरी देखील त्या मीनूने कबुतराला विचारले. बघा काय विचारले? तिने विचारले कबुतराला. कबूतर म्हणाले, माझी नाहीत ग ही पिसं. काय म्हणाले कबूतर? नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. असं कोण म्हणालं? असं कबूतर म्हणालं की मीनू ही पिसं माझी नाहीत. म्हणजे आता
मीनूला कळालं की ही पिसं कोंबडीचीही नाहीत, ही पिसं कबुतराचीही नाहीत. मग आता तिच्या मनात पुढचा प्रश्न काय आलाय बघूया. मग तिने प्रश्न विचारला होता कबुतराला की बाबा कबुतर ही पिसं तुझी आहेत का. पण कबूतर काय म्हणाले, नाहीत ग बाई, ही पिसं माझी नाहीत. मग पुढे काय झालं, तर कोणाची आहेत बरं ही पिसं. या विचारात मीनू पुढे निघाले. विचार म्हणजे काय, थिंकिंग. पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. बघा काय झालंय, एक मोर समोरून येत होता. तो कसा येत होता, पिसारा म्हणजे काय, तर पिसारा म्हणजे मोराची पिसारे. आणि सावरणे, बघा सावरणे म्हणजे काय, तर सावरणे म्हणजे बॅलन्स करणे. पिसारा सावरत तो मोर येत होता. त्याची ऐटदार चाल, ऐटदार म्हणजे बघा, एखादा व्यक्ती जेव्हा नवीन छान असे नवीन असे कपडे घालतो, सूटबूट घालतो, आणि तो जेव्हा चालतो, ज्या रुबाबात चालतो, त्याला म्हणतात ऐटदार चाल. अगदी त्याच प्रकारे हा जो मोर आहे हा समोरून चालत येत होता. त्याची चाल होती ऐटदार. आणि रंगीबेरंगी म्हणजे काय, तर कलरफुल. तर रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. लांब सडक म्हणजे खूप मोठा, लांबच्या लांब, टू लॉंग. ओके, म्हणजे लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. मोहक म्हणजे काय, तर मोहक म्हणजे आकर्षक. तर हा जो पिसारा आहे हा खूप आकर्षक दिसत होता. आपल्या हातातील पिसे निरखून तिने काय केली, आपल्या हातातील जी पिसं आहेत ती निरखून बघितली म्हणजेच काय, तर ती लक्षपूर्वक बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. तिने बघितलं, अरे ही पिसं तर पांढऱ्या रंगाची आहेत आणि मोराची पिसं तर दुसऱ्या रंगाची आहेत. किती सुंदर आहेत मोराची पिसं पण. परंतु ही पिसे आणि मोराची पिसे ही काही एकसारखी नाही आहेत. म्हणजे नक्कीच ही पिसं जी आहेत ही पिसं मोराची नाहीत हे तिच्या आता काय झालेलं आहे, लक्षात आलेलं आहे. तरी देखील काय झालं, मीनूने विचारलं की तरीही तिने मोराला विचारले. काय विचारले बघा आता, तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का. तिने विचारलं की मोरा, ही पिसे कोणाची आहेत तुला माहीत आहे का. मग मोर काय म्हणाले बघा, तर मोराने पिसांचे निरीक्षण केले. नीट बघितलं, लक्षपूर्वक पिसांकडे मोराने नीट बघितलं आणि म्हणाला, ही तर बदकाची आहेत. काय म्हणाला मोर, की अरे ही पिसं मला माहिती आहेत. ही पिसं कोणाची आहेत, तर ही पिसं आहेत बदकाची. असं कोण म्हणालं, असं मोर म्हणाला मीनूला. मोर मीनूला म्हणाला की ही पिसं तर कोणाची आहेत, बदकाची आहेत. असं म्हणाल्यावरती जेव्हा मोराने असं सांगितलं की ही पिसं जेव्हा बदकाची आहेत, त्याच्यानंतर काय झालं बघा, त्याच्यानंतर मीनूला खूप आनंद झाला जेव्हा तिला माहिती पडलं की ही पिसं जी आहेत ही पिसं कोणाची आहेत, तर ही पिसं आहेत मोराची. आहेत का, नाही. ही पिसं कोणाची होती, ही पिसे होती ओके, तर ही पिसं काय होती, बदकाची होती. हे जेव्हा तिला माहीत पडलं तेव्हा काय झालेलं आहे, मीनूला खूप आनंद झाला. आता मीनूला कळालं की ही पिसं कोणाची आहेत, बदकाची आहेत. पण प्रश्न असा होता की ही जर पिसं बदकाची असतील तर मला बदक कुठे भेटेल. तर मग तिने मोराला विचारले की मला बदक कुठे भेटेल म्हणजे काय, तर कुठे सापडेल मला, कुठे दिसेल, कुठे त्याच्याने माझी भेट होईल, असं मीनूने काय केलेलं आहे, मोराला विचारलेलं आहे. बरोबर. आता आपण पुढे बघूयात. मोराने बदकाचा पत्ता सांगितला. कोणाला सांगितला मोराने बदकाचा पत्ता, तर मोराने बदकाचा पत्ता सांगितला मीनूला. कोणी सांगितला, मोराने सांगितला. काय सांगितला, बदकाचा पत्ता सांगितला. कोणाला सांगितला, मीनूला सांगितला. आणि त्याचे आभार मानून मीनू पळतच काय झाली, नदीवर आली. आता बघा मीनूने काय केले,
मोराचे आभार मानले. बघा, आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो किंवा कोण जर आपल्याला मदत केली तर आपण त्याचे आभार मानायचे असतात, कारण त्याने आपल्याला काय केलेले असते, मदत केलेली असते. अगदी त्या प्रकारेच मीनूने मोराचे आभार मानले आणि ती पळतच काय झाली, पळत म्हणजे धावत ती कुठे आली, नदीच्या जवळ आली, नदीवर आली. बघा इथं या चित्रात तुम्हाला दिसतंय की मीनू ही जी काही नदी आहे, या नदीजवळ मीनू ही पिसे घेऊन आलेली आहे. परंतु तिला इथं नदी दिसते, सर्व काही दिसते, परंतु तिला इथे बदक दिसत नाही. तर ती पळतच नदी किनाऱ्यावर आली किंवा नदीवर आली. नदीवर दाट झाडी होती. दाट म्हणजे काय, खूप जास्त प्रमाणात, भरपूर अशी म्हणजे दाट. झाडी, झाडी म्हणजे अनेक झाडे, त्याला झाडी असं म्हटलेलं आहे. झाडी हे अनेक वचन आहे. झाडी हे काय आहे, अनेक वचन आहे. तर तिथे नदी किनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. तिने काय केलं, आता मीनूने बदकाला काय केलेले आहे, हाक मारलेली आहे. आणि हाक मारल्यावरती बदक, बघा हाक मारल्यावर बदक झाडीतून बाहेर आले. झाडीतून म्हणजेच काय, ती जी काही नदी किनाऱ्यावर जी काही लहान लहान किंवा अशी थोडीशी गुडघ्या एवढी असणारी जी काही झाडं होती, गवत होतं, त्यातून ते बदक जे आहे ते बदक बाहेर आले. मीनूने त्याच्या समोर हातातील पिसे धरली. बघा तर तुम्हाला दिसते आता हे बदक काय झालेलं आहे, बाहेर आलेलं आहे. आणि त्या बदकाच्या समोर मीनूने हातातली पिसे धरली. धरली म्हणजे त्याला ही पिसं दाखवली की बघ बदका बदका, ही बघ ही तुझी पिसं. आणि ती पिसं दाखवली आणि त्याला म्हणाली, काय म्हणाली बघा, त्याला म्हणाली की ही तुझी पिसं, बदका ही तुझी पिसं मला सापडली आहेत. सापडली आहेत म्हणजे काय, मिळालेली आहेत मला. ती कुठेतरी पडली होती, ती मी घेऊन आली, ती मला सापडलेली आहेत. मी तुला शोधत होते. शोधत होते म्हणजे काय, सर्च करत होते तुला मी, तू कुठे सापडशील मला, मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. असं कोण म्हणालं, असं मीनू म्हणाली बदकाला की हे घे तुझी पिसं. मग बदक काय म्हणालं बघूया आपण. मग बदक म्हणालं बघा, बदक म्हणालं, बदकाला मीनूचे कौतुक वाटले. कौतुक वाटले म्हणजे बदकाला जो आहे थोडा आनंद झाला आणि असं आश्चर्य वाटलं, अरे ही मुलगी माझी पिसं देण्यासाठी एवढ्या लांब आली. बघा तो काय म्हणाला, कौतुक वाटले. आणि बदक मीनूला म्हणाले, मीनू तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस. इतक्या म्हणजे एवढ्या, एवढ्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्या जवळच ठेव. एकदा का पिसं गळून पडली. गळून पडली म्हणजे काय, ती पिसं एकदा का पक्षाच्या शरीरापासून जर का वेगळी झाली, निघाली, ती निघून गेली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदा झाडाचं पान गळून पडलं की ते पुन्हा झाडाला जोडता येत नाही. अगदी त्याच प्रकारे पक्ष्यांचं जेव्हा पीस गळून पडतं तेव्हा ते पुन्हा पक्ष्याला दिलं किंवा जोडलं जात नाही. ती जोडली जात नाहीत असं बदक म्हणाले. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. सांभाळून ठेव म्हणजे व्यवस्थित ठेव किंवा काळजीपूर्वक ठेव. त्या पिसांना काळजीपूर्वक ठेव. बघा आता आपण अनेक वेळा गार्डनमध्ये फिरायला जातो किंवा आपण गावाला गेलो तो शेतात फिरायला जातो. अशा वेळी काय होतं की आपल्याला अशा वेगवेगळ्या वस्तू सापडतात. मग जर का एखाद्या पक्ष्याचं तुम्हाला पीस सापडलं तर तुम्ही काय करायचं, ते पीस घ्यायचं आणि घरी आणून ठेवायचं. त्याचं एक संग्रह करायचा, कलेक्शन तुम्हाला करता येईल. अनेक वेगवेगळ्या पक्ष्यांची पिसं जमवणे हा देखील एक छंद असू शकतो, ही एक हॉबी असू शकते तुमची. आणि याच्यामुळे काय होईल की तुमच्याकडे अनेक पक्ष्यांच्या पिसांचा एक मोठा संग्रह तयार होईल. बरोबर आहे ना. काही लोकांना तर ती पिसं म्हणजे तो पक्षी त्यांनी बघितलेलाच नसतो, त्यांना तुम्ही ती पिसं दाखवून
तो पक्षी कशा प्रकारे आहे हे सांगू शकतात. मग आपल्या आसपास आता आपण बघितलं कोंबडी आहे, कबूतर आहे, मोर आहे, आता हे बदक दिसलं, कावळा असतो, चिमणी असते, कोकिळ पक्षी असतो, सुगरण पक्षी असतो, माळढोक पक्षी आहे, त्यानंतर पारवा नावाचा पक्षी आहे. असे अनेक पक्षी जे आहेत, मोर आहे, असे अनेक पक्षी आपल्याला कधी अचानक दिसतात किंवा त्याची काही पिसं पडलेली असतात. तर अशा पक्ष्यांची पिसे आपण जमा करून आपल्याकडे तो संग्रह करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपण हे जे काही आपल्या आसपास हे जे काही पक्षी आहेत, यांची आपण काळजी देखील घेतली पाहिजे. बघा, पक्ष्यांची काळजी घेणं हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. कारण पक्षी देखील हा आपल्या एका पर्यावरणाचा भाग आहे. इट इज अ पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. तर आपण आपल्या परिसराचा भाग असलेले जे पक्षी आहेत त्यांची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. पक्ष्यांबद्दल आपल्याला प्रेम असलं पाहिजे. पक्षी दिसला की त्याची शिकार करायची आणि मजा करायची, अशा प्रकारची जी काही प्रवृत्ती आपली आहे ती आपण बंद केली पाहिजे. पक्षी हे शिकारीसाठी नाहीत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण पक्ष्यांनाही जीव आहे, त्यांचे एक वेगळं जग आहे, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारचा विचार जर आपल्या मनात असेल आणि आपली जर अशा प्रकारची जर आपली प्रवृत्ती असेल, तर खरोखर आपल्या आसपास असणारे जे काही पक्षी आहेत त्या पक्ष्यांचा जीव वाचू शकतो. म्हणून आपल्याला पक्ष्यांबद्दल प्रेम असणं फार गरजेचं आहे. तर हे जे बदक आहे ते काय म्हणाले की तुला अशी पिसं सापडली की तू काय कर, ती पिसं सांभाळून ठेव, असं बदक मीनूला म्हणाले. मग काय झालं की मीनूने काय केलं, ही जी पिसं आहेत ही पिसं आपल्या वहीमध्ये ती पिसं तिने घरी गेल्यावर सांभाळून ठेवली. आपल्याला बघा सवय असते, मोर पंख जे आहे, मोराचं जे पीस आहे, हे मोराचं पीस आपण वहीमध्ये ठेवतो, त्याला आपण मोर पंख म्हणतो. अगदी त्या प्रकारेच मीनूने काय केलंय की हे बदकाचं पीस घरी घेऊन गेली आणि तिने ते पीस आपल्या बरोबर वहीमध्ये ठेवलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पाठ बघितला. ही पिसे कोणाची, यामध्ये जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव काय आहे, बरोबर त्या मुलीचं नाव आहे मीनू. आता मीनूला कोण कोण दिसलं, तर मीनूला वाटेमध्ये पहिल्यांदा कोण भेटली, कोंबडी भेटली. तिने बघितले तिची पिसं आहेत का, तर नाहीत. मग वाटेमध्ये पुढे गेल्यावरती तिला कबूतर भेटले. तिने बघितले ही पिसे कबुतराची आहेत का, नाहीत. ती पुढे गेली, पुढून एक मोर येताना दिसला तिला. तिने विचारलं मोराला की ही पिसं तुझी आहेत का, तर नाहीत. मग त्याने सांगितलं की ही पिसं जी आहेत ही बदकाची आहेत. आणि मग मीनू त्या बदकाला शोधत शोधत नदी किनारे आली आणि त्याला सांगितलं की ही पिसं तुझी आहेत, ही तुला घे. परंतु बदक काय म्हणाले, बरोबर बदक म्हणाले की ही पिसं एकदा गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. त्यामुळे ही पिसं तू तुझ्याकडेच सांभाळून ठेव आणि अशीच अजून पिसं सापडली तर ती देखील तुझ्याकडे सांभाळून ठेव. अशा प्रकारे मीनूला भेटलेली जी पिसं होती ती पिसं होती बदकाची. आणि मग बदकाने तिला ती पिसं तिला स्वतःकडे ठेवण्यासाठी दिली आणि मीनूने ती पिसं आपल्या वहीमध्ये ठेवली. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या दुसऱ्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यानंतर काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. त्याचबरोबर तुम्ही अजून जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण पुढील येणाऱ्या नवीन धड्यांचे व्हिडिओ तुम्हाला सहज तुमच्या यूट्यूबवर बघायला मिळतील. अशा अनेक रंगीबिरंगी चित्रांच्या मदतीने आपण अधिक पुढचे धडे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर माझी अशी अपेक्षा आहे की आपल्या सर्वांना हा जो पाठ आहे हा पाठ छान प्रकारे समजला असेल, रंगीत चित्र आवडले असतील, मीनू पण तुम्हाला आवडली असेल. किती छान रंगाचा तिचा जो ड्रेस आहे तो, विविध चित्र होती, मोर होता, कोंबडी होती, कोंबडीचं खुराडं होतं, हे सगळं तुम्हाला आवडलं असेल. आणि अजून असे जर काही व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची या ठिकाणी आता थोडीशी आपण या व्हिडिओमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.
आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितलात. आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत तब्येतीची काळजी घ्या, आरोग्य चांगलं ठेवा. चला आता आपण व्हिडिओ संपवतो.